जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 12 वर. अपघातात गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांचा मृत्यू. जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या अफवेनंतर ट्रेनमधून उड्या. समोर नेणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची रुळावरली प्रवाशांना धडक. जळगावच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आता वाल्मिक कराडची सर्व आरोपींसह एकत्र चौकशी होणार. मकोका प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कराडला वैद्यकीय उपकरणं वापरण्याची मुभा. देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडिओ कॉल, तर धनंजय मुंडेंचा एकदाही फोन आला नाही. धनंजय देशमुखांचा नाराजीचा सूर. पालकमंत्री झालेल्या अजितदादांनाही विचारणार जाब. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा अंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर. ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस. अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल. तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांच्या ऑपरेशन नंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा? एक्स पोस्ट करून शंका व्यक्त. ठाकरेंचे 4 आमदार तर 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा. तर उद्योग मंत्र्यांना दावोस मधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा. केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश. माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मागणीची गृह मंत्रालयाकडून दखल. मुंबईत रिक्षा टॅक्सीची 3-3 रुपयांनी भाडेवाढ प्रस्तावित. रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर. टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर. कोलकाता T20 टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर. सलामीवीर अभिषेक शर्माची विस्फोटक 79 धावांची खेळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.